उठा कर जीना है, अगर सर उठा कर जीना है तो अपने आप से एक वादा करो। अगर सर उठा कर जीना है तो अपने आप से एक वादा करो। वादा करो। आपसे कहना है मेरा आप लोगों से कि सर उठा कर जीना है तो अपने आप से एक वादा करो और गैरों से बढ़कर खुद पर भरोसा ज्यादा करो। ज्यादा करो। याद रखना मेरी बात, गैरों से बढ़कर। सन्माननीय माझे बंधू आदरणीय शाहीर गजाननजी टिचकुले साहेब मुक्काम तितूरवाले यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक मला आलेला आहे। माझ्याकडून त्यांना सततशः प्रणाम, धन्यवाद, लाख लाख शुक्रिया। ठीक आहे, उधार ठेवतील काय जाय बाबा, बरोबर तर लिया सार्थक। हा शारतक लिहिलं, हे सार्थक नाव असायला पाहिजे, बरोबर आहे? आहे का? त्याची तर पुढच्या वर्षी भेटतील। आता पुढच्या वर्षी आपले गंमत ठेवतात का नाही ठेवत हे लोक, काय माहिती नाही का? सार्थक समृद्ध रामटेके भामेवाळा नाव घेव घेव फुकट फाकट नाव घेव। अगर सर उठा कर जीना है अपने आप से एक वादा करो और गैरों से बढ़कर खुद पर भरोसा ज्यादा करो। सर उठा कर जीना है तो अपने आप से आज वादा करो कि गैरों से बढ़कर खुद पर भरोसा ज्यादा करो। और जो अपने सपनों से शादी करे, जो अपने सपनों से शादी करे, माँ कसम ऐसी एक तो भी औलाद पैदा करो। माँ कसम ऐसी एक तो भी औलाद पैदा करो। दारुडीने बेवडी औलाद नको पैदा करा। हो कोणाची दिसते आपल्या बायकोला लेकराली विकती। नवीन गाणं आहे, नवीन चाल आहे, नवीन चित्रपट चाल आहे। अरे दर्पण के पीछे में कोई तो रहता है। दर्पण म्हणजे आरसा। आरसा हा आध्यात्मिक गाणं आहे आणि या गाण्याच्या आधारावर तुकोबा राहायचा एक अभंग आहे। जर शाहीर साहेबाला समजला तर शाहीर साहेब सांगतील आणि माझे काही जबरान नाही, मी काही म्हणणार नाही। मला आलवर तिळवा बोलायचंच नाही, सांगितलं तरी नाही बोलणार आणि नाही सांगितलं तरी बोलणार नाही। नाही म्हणजे नाही, नाही म्हणजे नाही। हा आरशाच्या पाठीमागे कोणीतरी राहते असं मला मी म्हणतो, माझं म्हणणं आहे। हो नाही तर मला सांगा। आता काही लोक उत्तर काय देतात, ते सुरमाबाई काय म्हणते, आरशाच्या पाठीमाग पेंट लावला राहते। पेंट पुटिंग, मी तुमची पुटिंग न पेंट नाही विचारत, हे आध्यात्मिक गाणं आहे।
गाणं हे आध्यात्मिक आहे. आरशाच्या पाठीमागे काय राहते, तुम्ही जेव्हा आरशाच्या समोर उभे होता, बरोबर आहे, हो. तुम्ही आरशाच्या समोर उभे झाला, मग बरोबर आहे, बरोबर मग आहे. तुमचे जसे कपडे असतील तसेच दाखवते का नाही? तिथं दिसते. मग तुम्ही जर लाल साडी घातली तिथं निळी साडी दाखवते का? नाही, लाल साडी दाखवते. निळी दाखवते ना. हो. तुम्ही हात उचलला तर हात उचलला तिथेही दाखवते. बरोबर आहे, हो. तुम्ही हसले तर तिथला व्यक्ती हसते हसते. आणि ते तुमचंच प्रतिबिंब असते. तुम्ही रागवले तर तेही रागवते. रागवते. तुम्ही जवळ जाता तोही जवळ येते, तुम्ही दूर जाता तोही दूर जाते. जाते. तर याच्यातलं रहस्य काय आहे? माझ्या म्हणण्याचं तात्पर्य ते आहे का यातलं रहस्य काय आहे? कोण राहते आरशाच्या पाठीवर? मी तर म्हणतो का आरशाच्या पाठीमागं कोणीतरी राईट. आहे. राहते. आता ऐका त्याचं विवरण मी सांगतो या गाण्यामध्ये, ऐका. क्या बात है. एक शेर से गौर चलो भैया. झोला बदलने से कभी नियत नहीं बदलती और सपने देखने से कभी हकीकत नहीं बदलती. झोला बदलने से नियत नहीं बदलती, सपने देख झोला बदलने से कभी नियत नहीं बदलती और सपने देखने से कभी हकीकत नहीं बदलती. पहला है झोला बदलने से नियत नहीं बदलती, सपने देखने से कभी हकीकत नहीं बदलते. नहीं बदलती, अकेले के तरह किसी सियासत नहीं बदलती और मालदारों के बस्ती में झोपड़ी लगाने से कभी हैसियत नहीं बदलती. नहीं बदलती. कभी हैसियत नहीं बदलती. अरे मान लो है दर्पण के पीछे कोई अंतरी, मान लो मान लो है दर्पण के पीछे कोई अंतरी, आसानी से देख लेगा कोई भी बेहतरी. 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 कोई भी नहीं अगर कोई भी नहीं तो फिर तुम्हारी, अरे कोई भी नहीं तो फिर तुम्हारी नकल कौन करता.
अर्थ पा मान लो है दर्पण के पीछे कोई अंतर समजा आरसा इथे ठेवला बाई. इथे आरसा ठेवला आणि आरशाच्या पाठीमागे जर काही अंतर आहे तर कोणी जाऊन पाहिजे मागं कोण आहे म्हणून हो मागं कोण आहे म्हणून कोणी जाऊन पाहिजे पाहू पण शकते. समजा तो आरसा आपण भिंतीला लावला टेकलं या भिंतीला लावला हा. आरसा मग भिंतीमध्ये कोणी असेल काय नाही नाही मग कुठून जाऊन पाहणार आहे तो व्यक्ती नहीं ना नाही. मान लो है दर्पण के पीछे कोई अंतर तो आसानी से देख लेगा कोई भी बेहतर अगर कोई भी नहीं तो फिर तुम्हारी नकल कौन करता है अगो बाई तुमची नकल आरशामध्ये करते का नाही करते तुम्ही हसता तोही हसते हसते. तुम्ही रागवा तोही रागवते रागवते. तुम्ही हात उचला तोही हात उचलते तो पण उचलते. हे जे नकल आहे, हे नकल कोण करते हा. याचं रहस्य तुम्हाला सांगायचं आहे शाही साहेब आहे का मी पुढे काय म्हणतो सांगा. अरे ना है चमत्कार और ना है कोई जादू ना है चमत्कार और ना है कोई जादू समझ में ना आए तो किस समझ में ना आए तो तर्क कैसे बांधू समझ में ना आए तो तर्क कैसे बांधू समझ में ना आए तो तर्क कैसे बांधू ना है चमत्कार और ना है कोई जादू समझ में ना आए तो तर्क कैसे बांधू ना है चमत्कार ना है कोई जादू समझ में ना आए तो तर्क कैसे बांधू अरे हर सवाली हर सवाली अरे फितरत से जवाब ही चाहता है पल के पीछे में कोई दर्पण के पीछे में कोई तो रहता है शायर वो बहादुर है जो राजय कहता है वेळ जास्त नाही म्हणून टाइमपास करत नाही शेवटचा कडबड शॉर्टकट मध्ये घेतो आणि आपला राऊंड देतो शाहीर ज्ञानेश्वरजीला ऐका काय म्हणतो तलवार से तसल्ली दी नहीं जाती तलवार से तसल्ली दी नहीं जाती अरे बुझ दिलों की उम्मीदें कभी जी नहीं पाती कहना है तलवार से तसल्ली दी नहीं जाती बुझ दिलों की उम्मीदें कभी जी नहीं पाती पाती बुझ दिलों की उम्मीदें कभी जी नहीं पाती जिंदा जीने के लिए जिंदा रहना भी जरूरी है जीने के लिए जिंदा रहना भी जरूरी है मगर अपना घर जलाकर मोहल्ले में रोशनी नहीं की जाती नहीं की जाती आपकी परछाई करे आप ही को प्याऊ जवाब तो है जेब में किसको दिखाऊं जवाब तो है जेब में पर किसको दिखाऊं जवाब तो है जेब में पर किसको दिखाऊं आपकी परछाई करे आप ही को प्याऊ जवाब तो है जेब में पर किसको दिखाऊं जवाब तो है जेब में पर किसको दिखाऊं जवाब तो है जेब में पर
पुरुषोत्तम पुरुषोत्तम ऐसे ही धारा में बहता है शायर वो बहादुर है जो राजय बहता शाहिरा 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 राम राज्यामध्ये बाली शंभू कहाचा खून झाला आणि मरता मरता रावण बापा तो रामाच्या कामी आला राम राज्यामध्ये बाली शंभूकाचा खून झाला मरता मरताही रावण रामाच्या कामी आला सर्वनाश होऊ नये दुर्योधन एक गोष्ट खरी बोलून गेला आणि आता बोलतो तुम्ही शाहीर ज्ञानेश्वरजीला कारण माझा वेळ खतम झाला धन्यवाद 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 सर्वांचं मनापासून आभार ऐकल्याबद्दल या ज्ञानेश्वरजी आणि आपले विचार मांडा